हॅलो मित्रांनो, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 21 एप्रिल आणि रविवार आहे। तर आज आपण केला हाफ डे। सकाळी केलं होतं आपण गाडीचं बऱ्यापैकी सर्व्हिसिंग केली गाडीची आणि आपण आलो 4 वाजता ऑनलाईन। तर ऑनलाईन आपण फक्त आज ओलावरच आलो। आज म्हणजे 2 दिवसापासून आपण फक्त ओलाला बिझनेस करतोय। कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला, कारण उबर आपल्याला रेट आहे ना 15.5 रुपयाचं, त्याचा 5% टॅक्स वगैरे कट करून 15.5 रुपयांनी आपल्याला ट्रिप पडतीये आणि 39 रुपये त्याची प्लॅटफॉर्म फी वेगळी। त्याची एवढी नाटकेत ना उबरची, म्हणजे हे अमेरिकन कंपनी आहेत ना, आपलं उबर झालं आणि इनड्राईव्ह झालं, म्हणजे ते आपल्याला लुटायला आलेत ड्रायव्हर लोकांना आणि कस्टमरचं भलं करायला आलेत असंच समजा। तर ठीक आहे, आपण काय मारणार नाही। आता जोपर्यंत रेट व्यवस्थित होत नाही तोपर्यंत एकही ट्रिप ॲक्सेप्ट करणार नाही उबरची, मी ठरवलेलं आहे मित्रांनो। तर आज काय केलं मी, 3:30 पावणे 4ला आपण ऑनलाईन आलो होतो। तर ऑनलाईन आल्यावर आतापर्यंत, आता तुम्ही बघा ना, 3:30 पासून जवळजवळ 4:30, 5:30, 6:30, 7:30 आता वाहणार 4 तासात आपण जवळजवळ ओलाला 700 रुपयापर्यंत बिझनेस केलेला आहे। 755 आपण कॅश घेतले आणि 675 काहीतरी बिलिंग झाले ओलाचं। आता हे वरचे पैसे समजा उद्या काय असेल ते सर्व्हिस टॅक्स काय काय प्रत्येक राईडवर काहीतरी 5 रुपये ओला घेते, ते कट होईल। म्हणजे थोडक्यात की 700 रुपये आपण बिझनेस केलेला आहे 4 तासात आणि 100 रुपये आपण 50-50च्या 2 ट्रिप मारल्या होत्या प्रायव्हेटच्या, त्याचे झालेले म्हणजे 800 रुपये आपण अर्निंग केलेलं आहे एक 4 तासात। तर बघा तर तुम्ही, म्हणजे काय दुखतंय, ओला रेट खूपच चांगला, म्हणजे बऱ्यापैकी मीटर प्रमाणे देतो आणि कधी कधी मीटरच्या जास्त पण रेट आपल्याला म्हणजे प्रत्येक भाड्यामध्ये पडतो मित्रांनो। तर तुम्ही पण आहे ना मित्रांनो, उबरच्या पाठीमागं पडू नका, पळू नका। कारण आपल्याला RTOने ठरवून दिलेला रेट जो आहे तोच भेटणार नसेल तर काय उपयोग, कुणाची गुलामगिरी करून काय उपयोग आहे सांगा मग। त्यापेक्षा ओला मारा आणि प्रायव्हेट बुकिंगवर जास्त भर द्या। कारण प्रायव्हेट बुकिंग कोणी हात केला ना लगेच थांबायचं, बस स्टँडला जाऊन थांबा, आकुर्डी स्टेशनला थांबा, म्हणजे आता स्टेशनला थांबा, आकुर्डीला म्हणजे स्टेशन म्हणजे मी तिथं असतो म्हणून मी आकुर्डी स्टेशन म्हणलं। तुमचं जवळचं स्टेशन कोण असेल तिथं जाऊन थांबा, थोडं पुढं जावा स्टँडच्या त्यांच्या, आणि स्टँडपासून स्टँडच्या लगेचच साईडला नका थांबू, थोडं पुढं जाऊन थांबा, जेणेकरून स्टँडला जर त्या ड्रायव्हरला पटलं नाही भाडं तर ते भाडं पुढं जाऊन तुम्हाला भेटेल, अशा स्थितीत थांबा। प्रायव्हेट जास्त मारा आणि ओला मारा तर तुमचा बिझनेस चांगला होईल, तुम्हाला परवडेल। नाहीतर तुमचं CNG अवघड होईल आणि शिप पण आणि हप्ता पण असं 15.5 रुपयांनी जर मारून हप्ता पण निघायचा नाही कोणाचा। 8-9 हजार रुपये हप्ता भरायचा आहे लोकांना, कसं होणार आहे? 815 आणि 15 रुपये जर रेट देत असेल तर वरतून 40 रुपये प्लॅटफॉर्म फी। ओलाचं आता तसं प्लॅटफॉर्म फी तर त्यांनी बंद केली सध्या, बघू पुढं काय होतंय ते। तर फक्त ते काय 5 रुपये घेतात, ते 5 का 6 रुपये। आणि तसंही मित्रांनो, आता समजा तुम्ही एक छोटी ट्रिप मारली, 50 ते बिलिंग आलं ओलाचं 50 आणि 56 इनिशियल काय ती प्राईज असते त्यातली, तुम्ही 56 रुपयेच घ्या, त्यापेक्षा 1 रुपया कमी घेऊ नका। कारण आपल्याला टॅक्स भरायचा, म्हणजे 5 रुपये प्रत्येक राईडवर आपल्याला 5 रुपये ओलाला द्यायचे, ते लक्षात ठेवा। त्याच्यामुळं त्या 50 आणि 56 असून त्यातला 1 रुपया पण कमी घ्यायचा नाही, 56 ते 56 रुपयेच घ्यायचे कस्टमरकडून। लाड नाही ठेवायचा उबरसारखा, अजिबात नाही, लाडबीड काय नाही तसलं म्हणायचं। तर आपण 4 तासात 800 रुपये अर्निंग केलेलं आहे। तर आज रविवार असल्या कारणाने आपण संध्याकाळून आलो होतो, दुपारून आलो होतो आणि आता लवकर चाललं। 800 रुपये खूप झाले आजच्या दिवशी, म्हणजे ते पण 4 तासात। आता इथून फोटो टाकलं, इथून ट्रिप पडली घराकडची तर ठीक आहे, नाहीतर एमटी निघायचं सरळ, लोड नाही घ्यायचं जास्त, कारण गाडी आपली नील आहे। तसं मी काय तुम्हाला म्हणजे चिडवत नाही आहे, पण मित्रांनो दिवस वाईट आहेत, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि धंदा कमी आहे। तर आपला धंदा हा पावसाळ्यात होणार आहे, तर पावसाळ्यासाठी तुम्ही तयार राहा, लवकरात लवकर पाऊस पडू द्या असं देवाला हे करा, प्रार्थना करा। कारण खूप वाईट दिवस येणार आहे पाण्याविषयी, खूप म्हणजे धरणात पाणीच नाही, लोक रस्ते धुतात, गाड्या धुतात, काय धुतात, सगळं धुतात, लोक सुधारणार नाही। जेव्हा दुष्काळ पडेल ना तेव्हा लोक सुधारतील मित्रांनो। तर ठीक आहे, उद्या बघू आपण
सकाळी लवकर 8 वाजता लॉग इन करूया आणि बघूया अर्निंग किती होते इथे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.